आणि त्यानंतर सरकारच्या वतीनं त्यांना आश्वासन देण्यात आलं की आम्ही 30 दिवसामध्ये हा प्रश्न मार्गी लावू, उपोषण सोडा. त्यावेळेस त्यांनी 30 दिवसाच्या ऐवजी 40 दिवसाची मुदत दिली. तर तुम्ही 30 दिवस मुदत मागता तर आमची आणखी 10 दिवसाची मुदत जास्त, असं 40 दिवसाची मुदत दिली. आणि या 40 दिवसात हा प्रश्न मार्गी लावा. तर कोणत्याही पद्धतीने मार्गी लावा, समिती नेमा, कोणते पुरावे गोळा करा, अशा सर्व पद्धतीने त्यांना सगळे ऑप्शन ठेवले होते. परंतु 40 दिवस काल संपलेले आहेत, परंतु राज्य सरकारने या संदर्भात कोणतीही हालचाल केली नाही. हालचाल करण्याच्या ऐवजी समिती नेमली, पण समितीने काय केलं आतापर्यंत कुठं बाहेर आलेलं नाही. आणि हालचाल करण्याच्या ऐवजी उलट मराठा आरक्षणासंदर्भात जी जरांगे पाटलांनी भूमिका घेतली, त्या भूमिकेसंदर्भात संदर्भ निर्माण करण्याचं काम या राज्य मंत्रिमंडळातील काही नेत्यांनी चालू केलेलं आहे. या निमित्तानं कुठंतरी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये फूट पाडण्यासाठी वेगवेगळी वक्तव्य करण्याचं काम या मंडळींनी चालू केलेलं आहे. खरं तर हे नेमकी मागणी काय आहे? जरांगे पाटलांनी या उपोषणाच्या निमित्तानं, या आंदोलनाच्या निमित्तानं कोणती मागणी केलेली आहे ही सगळ्यांनी जर समजून घेतली तर ती मागणी किती न्याय आहे सगळ्यांच्या लक्षात येईल. आतापर्यंत अशा पद्धतीची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेसही झालेली नव्हती. आपण थेट मराठा समाजाला आरक्षण मागत होतो, परंतु या निमित्तानं मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश करून आरक्षण देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी करण्यात आली. तसं पाहायला गेलं तर ज्या वेळेस मंडल आयोग भारतात लागू झाला, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने त्या शिफारसी स्वीकारल्या, तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने कुणबी आणि इतर वर्गाला आरक्षण मिळण्यास सुरुवात झाली. आज जर आपण पाहिलं तर आपल्याच तालुक्यात जवळपास 80% लोकांकडे कुणबीचे दाखले आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्राची जर संख्या विचारात घेतली तर किमान 60 ते 70% लोकांकडे हे कुणबीचे दाखले असणार आहे. म्हणजे मराठा समाज जो शेती करतो तो सर्व कुणबी हे एवढ्या पुराव्यावरून सिद्ध होत असताना आणखी कोणते पुरावे सरकारला पाहिजेत, हा खरा या निमित्ताने प्रश्न निर्माण होतो. आता एक नियम आहे, आता सुरेश शेट्टर आमचं बोलणं झालं की कुणाचंही सर्टिफिकेट काढायचं असेल तर त्याला पुरावे द्यावे लागतात. परंतु जरांगे पाटलांची एकच म्हणणं आहे की आता जर मराठा समाजाकडे एवढे पुरावे आहेत, जवळपास 60-70% लोकांनी कुणबी पण काढलेलं आहे, तर मग जर कुणबी सर्टिफिकेट असताना आणखी कुठले पुरावे द्यायचे तुम्हाला? आता जुनी एक म्हण आहे किंवा आजही आपण सर्रास वापरतो की शीतावरून भाताची परीक्षा. भात शिजलाय की नाही हे तपासायला काय भात चिवडत कुणी बसत नाही. तर मराठा समाजाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर पुरावे आहेत तेच पुरावे ग्राह्य धरून सर्व मराठा समाज कुणबी असल्याचं जाहीर करण्यास सरकारला तशी कोणतीही अडचण नाही. परंतु वेळोवेळी मराठा समाजाची मोठी फसवणूक झाली. यात दुसरा एक मुद्दाम या ठिकाणी पुढे केला जातो की यामुळे ओबीसी मूळ जो ओबीसी समाज आहे, मग तो माळी असेल किंवा इतर कुठले समाज असतील ओबीसी मध्ये, त्यांच्यावर अन्याय होतो अशा पद्धतीची भूमिका काही लोक घेतात. तसं पाहायला गेलं तर आपण जर सर्रास विचार केला आजच्या परिस्थितीचा, तर ओबीसी समाजावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होत नाही हे आपल्याला वेळोवेळी दिसून आलंय. शैक्षणिक आरक्षणात जर आपण विचार केला, जर ज्यावेळेस आपल्या वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रम असतील त्या ठिकाणी फक्त फी मध्ये सवलत मिळणार आहे आपल्याला. दुसरी गोष्ट, अगदी स्पर्धा परीक्षांचा जरी विचार केला तर या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण जर त्यांचे कट ऑफ पाहिले तर साधा प्रत्येक परीक्षेमध्ये ओबीसी आणि ओपनच्या कट ऑफ सारखाच असतो. बऱ्याचदा ओबीसीचा कट ऑफ वरती सुद्धा गेलेला असतो. म्हणजे ज्यावेळेस नोकऱ्यांचा विषय असेल, स्पर्धा परीक्षेतून देण्यात येणाऱ्या नोकऱ्या, त्यावेळेस हा विषय येत नाही. मग नेमका इतर ओबीसी समाजावर अन्याय कसा होतो हेच काय कुठंतरी कुणी सांगायला तयार नाही. फक्त कुठंतरी अन्याय होईल असं एक अवय उठून दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं जे काम होतंय ते सुद्धा आता कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे. कारण आज पूर्ण जर आपण गावगाडा जर पाहिला तर ओबीसी समाज आणि मराठा समाज एकत्रित काम केल्याशिवाय गावगाड्याचं कामकाज चालत नाही. मग कुठेही ओबीसी समाजात किंवा मराठा समाजात कुठेही वाद नाही. असं असताना एकत्रित ही मंडळी राहत असताना, कारण नसताना त्यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचं जे काम होतंय ते चुकीचं आहे. आणि सकल मराठा समाजाने या गोष्टीचा खरं तर निषेध करण्याची, तीव्र शब्दात निषेध करण्याची गरज आहे. यात कुठलाही आपण प्रत्येकाच्या गावात पहा, कुठंच कधीही ओबीसी आणि मराठा यांचा वाद झालेला नाही. उलट एकमेकाला पूरक कामं करून ही मंडळी आपल्या चांगल्या गुन्ह्या गोविंदांनी नांदत आहेत. अशा वेळेस आपण ही जी भूमिका आरक्षण जी मागतोय किंवा ओबीसी समाजामध्ये समावेश करावा ही जी मागणी आपण जी मांडतोय ती सर्व ओबीसीपर्यंत, सर्वसामान्य मराठ्यांपर्यंत पोहोचवण्याची जी भूमिका आहे ती सर्वांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी खरं तर आपली आहे. आपण जी मागणी करतो त्याचा पूर्ण अभ्यास आपणही थोडाफार केला पाहिजे.
आपण नेमकी मागणी जरांगे पाटलांनी केली, मग त्याला पाठिंबा द्यायचा तर तो का द्यायचा याचाही साकल्याने सर्वांनी विचार करायचा. आणि ह्या सर्व गोष्टी सर्वसामान्यापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत या गोष्टी जर गेल्या तर निश्चितच या आंदोलनाचं यश निश्चित वाढणार आहे. अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रात आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आज मराठा समाज पेटून उठलेला आहे. पण हे करत असताना जर सर्व गोष्टी हे होत असतानाच मराठा आरक्षण असेल, कुणबीच्या माध्यमातून जे आरक्षण असेल त्या संदर्भात जी सर्वसमावेशक भूमिका आहे ती जर सर्वांपर्यंत पोहोचली तर ते आणखीन सुकर होणार आहे आणि दोन्ही समाजात या भविष्यात होणारा वाद हा टळणार आहे. त्यामुळं सरकारने आता कुठलाही विलंब न लावता आणि कुठलेही फाटे न फोडता जरांगे पाटलांनी या आंदोलनाच्या निमित्ताने केलेल्या मागण्या मान्य कराव्यात आणि तातडीनं मराठा समाजाचा सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावीत. म्हणजे 50% जास्त जे आता 52% आरक्षण आपल्याला मिळतंय त्याच्यापेक्षा जास्त ते आरक्षणही होणार नाही. ते कायद्याच्या न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारं ठरणार आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं आरक्षण लवकरात लवकर देऊन महाराष्ट्रात होणारा संभाव्य संघर्ष टाळावा अशी या निमित्ताने आपण सरकारला विनंती करू. आणि सरकारने या संदर्भात लवकर निर्णय घेतला नाही तर भविष्यात ज्या पद्धतीने जरांगे पाटील आंदोलन करतील त्या दिशेने किंवा ज्या गाईडलाईन्स देतील, जे मार्गदर्शन करतील, जी रूपरेषा ठरवली जाईल त्या पद्धतीने आपण आंदोलन करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपल्याला जर काही वेगळं आंदोलन करता आलं तर त्या पद्धतीने आपण सर्वजण विचार करून त्या पद्धतीचं आंदोलन आपण पारनेर करणार आहोत. परंतु ही सर्व आंदोलन ही शांततेच्या मार्गाने होणार आहेत. कारण शांतता भंग जर केला किंवा कुठल्या तरी आपण अहिंसक मार्गाने जर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर मूळ विषय बाजूला राहतो आणि तिसऱ्याच कुठल्या तरी विषयाला फाटे फुटतात आणि मूळ विषय तसाच बाजूला राहू शकतो. त्यामुळे आपल्याला ही सर्व आंदोलन भविष्याची करायची, कारण त्यांचा उपोषण सुटेपर्यंत किंवा ज्या पद्धतीचं आंदोलन त्यांनी सुरू केलंय ते संपेपर्यंत आपल्याला टप्प्याटप्प्याने जी आंदोलन करायची ती सर्व शांततेच्या पद्धतीने करायची. सर्वांनी त्या पद्धतीने आंदोलनाला सहकार्य करावं अशी विनंती करतो. आणि ज्या ज्या वेळेस अशी आवाहन करण्यात येईल की अशा पद्धतीचं आपल्याला आंदोलन करायचंय त्यावेळेस